नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 1774 कोटी रुपयांची निधी मंजूर सुद्धा करण्यात आली आहे। परंतु तुम्हाला हा 8वा हप्ता येणार आहे का? अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करायचं आहे। हे चेक करण्यासाठी गुगलमध्ये NSMNY या नावाने सर्च करा। पहिली वेबसाईट दिसेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल पोर्टल आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर 3 डॉट जे दिसत आहेत त्यावरती टच करा। टच केल्यानंतर इथं डेस्कटॉप साइट जी आहे त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर यामध्ये बेनिफिशरी स्टेटस नावाचं जे एक ऑप्शन आहे लॉगिनच्या खाली त्यावरती टच करायचं आहे। त्यावरती टच केल्यानंतर आता तुम्हाला इथं नवीन पेज ओपन झालेला दिसेल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा ऑफिशियल पेज आहे। आता त्या 3 डॉट वरती क्लिक करा, परत इथे डेस्कटॉप साइडला टच करा। टच केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित सर्व ऑप्शन दिसतील, हे लक्षात असू द्या। आता काही लाभार्थ्यांना वाटेल की हे कोणतं पोर्टल आहे, बघा महाराष्ट्र शासन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा ऑफिशियल पोर्टल आहे। आता यावरती तुम्हाला एकतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला चेक करता येतं, याचबरोबर आधार नंबर टाकून सुद्धा तुम्हाला चेक करता येतं आणि आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्हाला चेक करता येतं। हे सर्व तुम्हाला व्यवस्थित इथं समजून आलेलं असेल, तुम्ही पाहू शकता। जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही इथं टाकून चेक करू शकता आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे जशास तसे या ठिकाणी टाकून गेट आधार OTP या पर्यायावरती टच करायचं आहे। OTP विल बी सेंड टू युअर KYC रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, म्हणजे KYC करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता त्यावरती OTP जाणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। आता आपण आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती टच करूया, मोबाईल नंबर टाकूया, कॅप्चा भरूया आणि गेट OTP यावरती टच करूया। टच केल्याबरोबर आधार कार्डचे जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेलेला आहे। ओके या पर्यायावरती टच करा। 5 मिनिटांमध्ये तुम्हाला OTP या ठिकाणी येणार आहे, तो OTP इथं भरायचा आहे आणि गेट डाटा या पर्यायावरती टच करायचं आहे। OTP आलेला आहे, सांग की तो आलेला OTP इथं भरूया आणि गेट डाटा या पर्यायावरती टच करूया। आता तुमच्या समोर अजून एक मेसेज या ठिकाणी दिसेल, तो म्हणजे कोणता असेल हे समजून घ्या। बघा आलेला आहे, तो आहे OTP सक्सेसफुल म्हणून ऑप्शन आलेला आहे, म्हणजे तुमची OTP व्हेरीफाईड झालेली आहे। परत इथं ओके करा। ओके केल्यानंतर तुमच्या समोर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पूर्ण स्टेटस ओपन झालेला दिसेल। यामध्ये तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसेल। वरती बेनिफिशरी डिटेल्स दिसेल। सर्वात खाली तुम्हाला जे किती हप्ते आलेले आहेत, कोणत्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत, किती तारखेला आलेले आहेत, हे सर्व दिसत असेल, तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता। सिक्युरिटीसाठी या ठिकाणी मी ब्लर केलेला आहे, परंतु तुम्हाला सर्व दिसणार आहे, कोणती बँक आहे, आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दिसलेले आहेत, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आतापर्यंत जर सर्व तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले असतील तर येणारा जो हप्ता आहे कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे, काळजी करण्याची गरज नाही। कितवा हप्ता आहे? 8वा हप्ता जमा होणार आहे, हे लक्षात असू द्या। रजिस्ट्रेशन प्रमाणे हप्ते तुमचे कमी जास्त होऊ शकतात, परंतु 8वा हप्ता आता जमा होणार आहे। जे लाभार्थी सलग या योजनेमध्ये पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।